कलावन्य जीवोद्धरथावतारम् कलङ्कं गतेजो दिवावो दिवङ्क्रम् खलानीशवादापनोदारदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीम् नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परममूर्तिं श्रीक्षेत्रदेवनिवासिनां तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टकम् ॐ नमो ज्ञानेश्वराय नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मान्तरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चले आओ जी पवन कुमार पधारो हरि के शरण चले आओ जी पवन कुमार पधारो हरि के शरण चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि के शरण चले आओ जी पवन कुमार पधारो हरि
यावरी न करवा अभेरू कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी बरे झाले शरण गेलो उगविलो संकटी। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगत वंदनीय जगत आधार विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण पाचव्या वेदाचे निर्माते श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा माता भगवतीचं वर्णन करणारा हा अभंग विठ्ठल आमच्या कुळातील कुळदेवी ही संतांनी आम्हाला ठाव करून दिली। ठाव म्हणजे माहिती करून दिली। आमच्या कुळातील कुळदेवी ही संतांनी आम्हाला माहिती करून दिली म्हणून आम्ही संतास शरण गेलो। बरवे झाले शरण गेलो। शरण गेल्यामुळे आमच्या माझी सर्व संकटे दूर झाली। त्या संकटांपासून मी दूर झालो। ज्या हरिदासांनी मोठ्या निग्रहाने भक्ती करून जो निर्गुण निराकार देव आहे त्या देवाने या कुळदेवीस आकारास आणले। म्हणून जगद्गुरु तुकोबाराय शरणामध्ये सांगतात तुका म्हणे समागमे समागमे आम्ही त्यांच्या समागमामध्ये आम्ही त्यांच्या संगतीमध्ये आनंदाने नाचू प्रेमे लागलो। त्यांच्या समागमामध्ये आम्ही आनंदाने नाचू लागलो आणि गाऊ लागलो। हे अभंगाचं सरळ सरळ भावार्थ विठ्ठल विठ्ठल। या अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी अल्पहासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा। आता परिहार हा देवाचा द्यायला लागत नाही। परिहार हा कोणाचा द्यायला लागतो? तुमच्या आमच्या सामान्य जीवाचा परिहार द्यावा लागतो। म्हणून न सांगता तुम्हा पडो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहाराची नजर। म्हणजे परिहार हा सामान्य जीवांचा द्यावा लागतो। मग तसं चालत असलेला अलंकापुरी नदीमध्ये माऊली ज्ञानोबारांच्या पदस्पर्शाने उंच झालेली आळंदी मिळाली। त्या अलंकापुरी नगरीमध्ये त्या ठिकाणी नदीच्या पलीकडे इंद्रायणी नगर। त्या इंद्रायणी नगर मध्ये आपली नाथ ब्रह्म बहुउद्देशीय आध्यात्मिक परकर शिक्षण संस्था। त्या संस्थेमध्ये चालत असलेला हा शारदीय नवरात्र महोत्सव पहिलंच वर्ष आहे ना? दुसरं आहे का? दुसरं वर्ष। दुसऱ्या वर्षामध्ये आता पदार्पण झालेलं आहे आणि या शारदीय नवरात्र उत्सवाचं आयोजन नियोजन आमचे हरिभक्त पराय मृदुंगाचार्य विशाल महाराज फुके यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी शारदीय नवरात्र महोत्सवाचं नियोजन केलेलं आहे। इवलेचे रोप लावलेले द्वारे म्हणजे हे रोप या ठिकाणी त्यांनी लावलेले
त्याचा वेग असाच गगनावर जाऊ दे, एवढीच मौली ज्ञानोबाच्या चरणी प्रार्थना करते. या ठिकाणी अतिशय सुंदर या ठिकाणी गर्दी नाही पण गर्दी आहे. मोठी माणसं कमी पण संस्थेतले चांगले या ठिकाणी बालगोपाळ दिसत आहेत. त्यांचेही मनापासून धन्यवाद. आणि ज्यांनी मला कीर्तन रूपी सेवा करण्याची संधी दिली असे असणारे आमचे विशाल महाराज फुके यांचेही मनापासून धन्यवाद. व सगळ्या विषयांमध्ये परफेक्ट असणारे आमचे मामा किशोर महाराज रोवण यांचं परमार्थ क्षेत्रामध्ये खूप चांगलं कार्य करतात. ते खूप चांगलं सगळ्यांना चांगलं सांगत असतात. असे आमचे किशोर महाराज, त्यांना अचानक सांगितलं आज कीर्तन आहे माझं. ते म्हणले बाजूला काम ठेवतो आणि आज माझं भाचीचं कीर्तन आहे त्यासाठी येतो. त्या वेळात वेळ काढून त्या ठिकाणी ते टेलर काम करतात. त्यांचं काम सोडून ते या ठिकाणी कीर्तनाला आले. त्यांचेही मनापासून धन्यवाद. तसेच गोकुळ महाराज आहेत. गोकुळ महाराजांचे धन्यवाद. तसेच प्रेमाचं व्यक्तिमत्व आपले रामेश्वर महाराज खंडाळी माहिती अर्धाच तास आहे. अर्ध्याच तासामध्ये मी सांगणार आहे, जास्त काही वेळ घेणार नाही. तसेच खंडागळे काका आहे, त्यांचेही मनापासून धन्यवाद. या ठिकाणी माझी आई आहे, आईचेही मनापासून धन्यवाद. मृदुंगाचार्य असतील, बालगोपाळ टाळकरी आहे, विनेकरी असतील, चोपदार सध्या गेले डॉक्टर चोपदार नाही का? चला, सर्वांचेही मनापासून धन्यवाद. आणि शूटिंग करण्यासाठी या ठिकाणी सोमनाथ दादा या ठिकाणी आलेला आहे, त्याचेही मनापासून धन्यवाद. अजून कोण राहिलं नाही ना? म्हणून मस्तक माझे पायावरी उपस्थित सर्व मातृवर्ग असतील, पितृवर्ग असतील, बंधुवर्ग असतील, भगिनी वर्ग असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला आलेली रंगता व दिव्यता अत्यंत आनंददायक आहे. विठ्ठल विठ्ठल. कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी केली ठाव संतांनी. बरे झाले शरण गेलो उगविलो संकटी. आमच्या कुळातील कुळदेवी ही कोणी माहिती करून दिली? संतांनी माहिती करून दिली. कारण या देवीचं महत्व फार मोठं आहे महाराज. या देवीचं महत्व फार मोठं आहे आणि या देवीचं कार्यही फार मोठं आहे. ही देवी केव्हापासूनची आहे महाराज? ही देवी केव्हापासून?
तापाचे मर्दना लागली, त्रिहीन तापाची कराव्या झाली, भक्ता लागी तू पावसे निर्मळ. ही देवी केव्हापासूनची आहे महाराज? ही देवी अनादी काळापासूनची आहे. केव्हाची आहे? अनादी काळापासूनची आहे. जसा निर्गुण निराकार भगवान परमात्मा आहे, तशी देवी सुद्धा निर्गुण आहे आणि निराकारच आहे. रंग ही रूप नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तू चिरगुण मैं गुलाम तेरा. अशा प्रकारे ही देवी कशासाठी प्रकट झाली? ही देवी कशासाठी प्रकट झाली? मोह महिषासुर मर्दना लागोनी. म्हणजे महिषासुर नावाचा दैत्य, माहिती ना महिषासुर? महिषासुर नावाचा दैत्य या पृथ्वी तलावर एवढा उन्मत्त झाला की तो त्या देवाला सुद्धा ऐकत नव्हता. माणूस देवाला सुद्धा ऐकत नव्हता. म्हणून माता भगवतीला अवतार घ्यावा लागला आणि 9 दिवस 9 रात्र त्या महिषासुर मर्दनासोबत घनघोर युद्ध केले. आणि मग तेव्हापासून नवरात्र उत्सव हा चालत आलेला. तेव्हापासून बघा, त्यावेळेस सुद्धा देवाला दैत्य ऐकले नव्हते. म्हणून माता भगवतीला अवतार घ्यावा लागला आणि दैत्य मारावा लागला. म्हणून केंद्र शासनच्या आणि राज्य शासनच्या लक्षात आले की बरेच दिवस झाले देवाच्या हातामध्ये सत्ता आहे, जरा देवीच्या हातातही सत्ता देऊन बघा. देवीच्या हातातही सत्ता देऊन बघा. मी काय म्हणत नाही, तुमच्याही हातात तेवढीच सत्ता आहे आणि देवीच्याही हातात तेवढीच सत्ता आहे. म्हणून विठाला त्रिहीन तापाची करावया झाली. त्रिहीन तापाची 3 प्रकारचे ताप सांगितलेले. कोणते कोणते? आध्यात्मिक, आदि भौतिक आणि आदि दैविक. हे 3 प्रकारचे ताप सांगितलेले आहेत. म्हणून संसाराच्या तापे तापलोनी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये ताप आहे म्हणायचं. असं कोणतं क्षेत्र नाही की त्याच्यामध्ये ताप नाही म्हणायचं. आता आध्यात्मिक क्षेत्र आहे. आता आध्यात्मिक क्षेत्रामध्ये हे ताप आहे. सांसारिक माणसं, संसारामध्येही ताप आहे. आता ज्या राजकारणी माणसं, राजकारणातल्या माणसांनाही तेवढाच ताप आहे म्हणायचं. किती ताप सांगू का? आता असंच तुमच्यासारखा छोटा मुलगा तो आपल्या वडिलांना म्हणतो की पप्पा मला राजकारण शिकवा. काय शिकवा? मला राजकारण शिकवा. तो त्यांच्या मागच लागला. पप्पा रोज कामावरून आले का? पप्पा राजकारण शिकवा. अरे थांब, शिकवतो, दुसऱ्या दिवशी शिकवतो. परत पप्पा आले, पप्पा राजकारण शिकवा. मागच लागला त्यांच्या, राजकारण शिकवा, राजकारण शिकवा. मग त्याच्या पप्पाने काय केलं? त्याच्या हाताला धरलं आणि जिना चढत चढत 4थ्या मजल्यावर नेलं. कुठं? डायरेक्ट टेरेसवर. 4थ्या मजल्यावर नेलं. आणि तुला राजकारण शिकायचंय ना, तुला राजकारण शिकायचंय ना, पुढं थांब. असं पुढं थांबलं तो मुलगा, आणि तो मुलगा थांबला, त्याच्या पप्पाने तिला ढकललं. तो पडला खाली. चांगले 6 ठिकाणी हातपाय मोडले महाराज. 6 महिन्यात दवाखान्यात होता. 6 महिने दवाखान्यामध्ये होता. तो दवाखान्यातून आला घरी आला आणि त्याच्या पप्पाला म्हणत होता की पप्पा तुम्हाला फक्त मी राजकारण शिकव म्हटलं होतं, तुम्ही तर मला 4थ्या मजल्यावरूनच ढकलून दिलं. अरे बाळा, तुला राजकारण शिकायचं होतं ना, मग पहिली पायरी हीच आहे राजकारणाची. की पहिली पायरी काय? स्वतःच्या बापावर विश्वास ठेवायचा नाही. ही पहिली राजकारणाची पायरी. बघा, म्हणजे राजकारणामध्ये ताप आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये ताप आहे. असं कोणतं फील्ड नाही, असं कोणतं क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये स्ट्रगल नाही, टेन्शन नाही, संघर्ष नाही. तापच आहे म्हणायचं. प्रत्येक जीव जन्माला आलेला आहे, त्या प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाला
स्थळ हे आज शक्तीपीठ आहे. असे महाराष्ट्रामध्ये किती शक्तीपीठ आहे महाराज? 3.5 शक्तीपीठ आहे. पण ते तर आहेच हो, पण आपल्या घरातही 3.5 शक्तीपीठ आहे. कोण कोण आहेत महाराज? सर्वप्रथम आपली आई हे एक शक्तीपीठ आहे. दुसरी म्हणजे आपली बहीण ही एक शक्तीपीठ आहे. म्हणजे 2 शक्तीपीठ झाले. तिसरं शक्तीपीठ कोणतं आहे महाराज? आपली पत्नी, ती एक आपली शक्तीपीठ आहे. आणि अर्ध शक्तीपीठ कोणतं आहे महाराज? आपली मुलगी. असे आपल्या घरामध्ये 3.5 शक्तीपीठ आहे महाराज. मी तर म्हणते अशा घरामध्ये आपले 3.5 शक्तीपीठ आहे. म्हणून देवीकडे तुम्ही कोणतंही काही पण मागितलं तर देवी लवकर प्रसन्न होते महाराज. काय पण मागा. आता बघा, जर एखाद्या महिलेला मूलबाळ होत नसेल तर ती देवीला म्हणते की हे माता भगवती, तुला मी तुपापोळाच्या सवासण्या घालीन, पण मला एक मुलगा होऊ दे, एक मुलगी होऊ दे. असं आपण त्या देवीला मागतो. ती माता भगवती आपल्याला प्रसन्न होते महाराज. म्हणून सत्वर मागे मला मग तुम्ही म्हणता 9 दिवसच देवीची उपासना करायची का? 9 दिवसच देवीचं भजन चिंतन करायचं का? तर नाही. माझं तर मत आहे महाराज, आपल्या घरामध्ये प्रत्येक स्त्रीला जर देवी स्वरूप बघितलं, आपल्या प्रत्येक घरातल्या स्त्रीला जर देवी स्वरूप बघितलं, देवी स्वरूपच बघायचं. जशी आपली आई आहे, जशी आपली बहीण आहे, जशी आपली मुलगी आहे, त्या हेतूने बघितलं. आपली पत्नी सोडता या जगातील सर्व महिला, सर्व स्त्री जर आपण पत्नी सोडता सर्व महिलांकडे असं पाहिलं
आपल्या घरामध्ये प्रत्येक स्त्रीला आपण देवी स्वरूपच घेतली पाहिजे, तर नक्कीच त्या जगामध्ये अत्याचार बंद झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक स्त्रीकडे सन्मानाने बघितलं पाहिजे. थोडी सर्दी झाली आहे. विठाला विठाला ही शिकवणूक कोणाची महाराज? प्रत्येक स्त्रीकडे सन्मानाने बघितलं पाहिजे अशी शिकवणूक कोणाची? आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्या महाराष्ट्राचे राजे, हिंदू हृदय सम्राट शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवणूक आहे की आया बहिणींची कद्दर केली जाते. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आया बहिणींची कदर केली जाते. आया बहिणीवर अन्याय झाला तर तो राजाने कधीही सहन केला नाही. तो राजाने कधीही सहन केला नाही. असंच एकदा गोंदाच्या पाटलाने एका गरीबाच्या मुलीवर इतका अत्याचार केला, इतका अन्याय केला की त्या गोंदाच्या पाटलाला वाटलं की मी राजाचा माणूस आहे, मला राजा काही करणार नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना बातमी कळल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या गोंदाच्या पाटलाला बोलवलं आणि म्हटले, श्रीमंताची तरी इज्जत आणि गरीबाची तरी इज्जत. हातपाय तोडले त्या गोंदाच्या पाटलाचे. याला म्हणतात राजा. न्याय देण्याची भूमिका तुमच्याकडे असली पाहिजे महाराज. न्याय देण्याची भूमिका तुमच्याकडे असली पाहिजे. कार्यकर्ता जवळचा असतो किंवा लांबचा असतो, त्याच्या हातून चूक घडली तर त्याला शासनच दिलं पाहिजे, त्याला शिक्षा दिली पाहिजे. असे होते पूर्वीचे राजे, असे होते. शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आया बहिणींची कदर केली जाते. असा त्यांच्या एका सेवकाने कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर आणली आणि तो सेवक म्हणाला की राजे, मी आज तुमच्यासाठी एक नवीन नजराणा आणला. नवीन नजराणा आणला तेव्हा छत्रपती शिवाजी राजे काय म्हटले? छत्रपती शिवाजी राजे म्हटले, माझी जर आई एवढी सुंदर असती, माझी आई एवढी सुंदर असती तर मी किती सुंदर जन्माला आलो असतो. आई बहिणीवर प्रेम होते राजांचे, म्हणून त्या सुभेदाराच्या सुनेला चोळी आणि बांगडी दिली आणि घरी वाटायला लावले. असे पूर्वीचे राजे होते महाराज. ही शिकवणूक कोणाची आहे? ही शिकवणूक छत्रपती शिवाजी महाराजांची. धर्माचे
भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. भूमीत काय बघता म्हणाय हे आलेल्या कोंभावरच कळतं. आता शेतातलं शेतकरी मंडळी शेतकऱ्यांचे पोर आहेत नाही का? बरेच आहेत ना. आता गाव खावची जमीन आणि माळरांची जमीन यामध्ये फरक आहे ना? आहे का बरोबर? हो म्हणून आपण खरं सांगा. गाव खावची जमीन आणि माळरांची जमीन या दोन्हीमध्ये काहीतरी फरक आहे ना? आहेच फरक. माळरांची जमिनीवरचं हे पीक छोटस असतं. कसं असतं? छोटस. पुढे दार धरले की मागचं आलेलं पीक हे सुकून जातं. शेवटी माळरानच. पण गाव खाची जमिनी कशी असते महाराज? कसदार असते. कशी असते? कसदार असते. आता एकदा गाव खाची जमिनीला पिकाला पाणी दिलं तर 15-20 दिवस पाणी नाही दिलं तरी चालतं. कारण ते मुळात पीक ती जमीनच कसदार आहे. तुम्हाला सांगेल मी, वार्षिक किंवा महिन्याचं पीक काढण्यासाठी जमीन कसदार लागते. तर इथं बसलेले सर्व कुणी 30 असेल, कुणी 40 असेल, एवढ्याच पीक काढण्यासाठी आई वडील रूपी जमीन ही किती कसदार लागली असेल, तेव्हा हे पीक चांगलं जन्माला येतं. म्हणून संस्कार हे शिकवावे लागत नाही. संस्कार हे आई वडिलांच्या याच्यामध्येच दिसून येतात. आई वडील जे करतात तेच मुलं करत असतात. आई वडील जे करतात तेच मुलं करत असतात. म्हणून आई वडिलांच्या हातामध्ये मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं. मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं. आता तुम्ही बघत आहात तर किती तरी मुलं आहेत. किती मुलं आहेत महाराष्ट्रामध्ये? 55 मुलं आहेत. त्यांची आई वडील धन्य म्हणावं लागत की त्यांनी चांगल्या क्षेत्रामध्ये त्यांना या ठिकाणी शिकण्याकरिता पाठवले. महाराज इथं शिकण्यासाठी भरपूर काही आळंदीमध्ये असं कोणतंच नाही की शिकण्यासारखं काहीच नाही. शाळा असो, आपलं आध्यात्मिक पारमार्थिक असो, भरपूर शिकण्यासारखं या ठिकाणी आहे.
त्यामुळं बीज मुळात शुद्ध लागतं. काय बीज मुळात शुद्ध लागतं तेव्हा रसाळ अशी मुलं जन्माला येतात. मी तर माझं प्रमाणित मत सांगते, चांगलं रक्त कशाला म्हणतात? ओरिजिनल रक्त. जे नास्तिक काम करत नाही का त्याला ओरिजिनल रक्त म्हणतात. आणि जे नास्तिक काम केल्याशिवाय राहतच नाही त्याला डुप्लिकेट रक्त म्हणतात. त्यामुळं चांगलं शिकवायचं का वाईट शिकवायचं हे कोणाच्या हातामध्ये आहे? आई वडिलांच्या. बीज शुद्ध असावं लागतं महाराज, तेव्हा चांगलं पीक जन्माला येतं, चांगले मुलं जन्माला येतात, चांगली माणसं जन्माला येतात. अशा प्रकारे सुंदर प्रमाण दिलं. बीज चांगलं लागतं, बीज त्यासाठी मुळात चांगलं लागतं. बीज जर संस्कृत असेल तर मुलं कशी जन्माला येईल? कशी? आता पाहायला गेलं तर सगळ्या गोष्टी संस्कृत झालेल्या आहेत. खाण्यात संस्कृत, पिण्यात संस्कृत, आता गायचं दूध सुद्धा संस्कृत झालेलं आहे. कसं झालंय? एवढंच नाही तर आता जी लग्न होत आहेत ते कशी महाराज? बोला की कशी आहे? संस्कृत आहे महाराज. आंतरजातीय व्यवस्था कसं आहे? संस्कृत आहे. म्हणजे काहीच ओरिजिनल राहिलं नाही महाराज, सगळं संस्कृत आहे. म्हणून त्यासाठी आई वडील रूपी बीज हे शुद्ध असावं, तेव्हा चांगली माणसं जन्माला येतात. राष्ट्रमाता माझी जाऊसाहेब इतिहासात सांगून जाईल की इंग्रजांनी भारतामध्ये 150 वर्ष राज्य केले. किती? 150 वर्ष. मग पोर्तुगीज आले, आदिलशाही आली, निजामशाही आली. दिवसा ढवळ्या आया बहिणींची आबरू लुटल्या गेली. तेव्हा माझी जाऊसाहेबांचं रक्त पायापासून त्या डोक्यापर्यंत गरम व्हायचं. इतकं गरम व्हायचं की अरे इथं कसाच कुणी जन्माला येत नाहीये, याला कोण थांबवणार? तेव्हा त्या काळामध्ये माझाऊ साहेबांचं लग्न हे शहाजी राजांसोबत झालं. शहाजी राजांसोबत झालं. शहाजी राजांसोबत काही काळ राहिले असताना, शहाजी महाराजांसोबत काही काळ राहिले असताना माझाऊ साहेबांना शिवनेरी किल्ल्यावर ठेवण्यात आलं. कुठं? शिवनेरी किल्ला. शिवनेरी किल्ला म्हणजे तटबंदी किल्ला, शत्रूंपासून संरक्षण होणारा किल्ला म्हणजे शिवनेरी किल्ला. त्या ठिकाणी माझजाऊ साहेबांना ठेवण्यात आलं आणि माझजाऊ साहेबांच्या उदरामध्ये छत्रपती शिवाजीराजे वाढत होते महाराज. तेव्हा त्या गावातल्या एका सेवकीने विचारले की मा साहेब, आता अशा अवस्थेमध्ये प्रत्येक स्त्रीला काहीतरी खाण्याची इच्छा होती की नाही? होती. तर तुम्हाला होत नाही का? तेव्हा माझजाऊ साहेब काय सामान्य होते का? तेव्हा त्या ताडकन उठल्या, हाताच्या मुठी वळल्या आणि म्हटल्या की बाई, मला काही खाण्याची इच्छा होत नाहीये. मला असं वाटतं की जिने टोप घ्यावा तो डोक्यामध्ये
फक्त शुद्ध लागतं. झाशीची राणी लक्ष्मीबाई आहे, अहिल्याबाई होळकर आहे. राज्याला न्याय देण्यासाठी आपला स्वतःचा मुलगा हत्तीच्या पायाखाली तुडवला आणि अहिल्यादेवी होळकर यांचं नाव चंद्रसूर्य असेपर्यंत अजरामर झालं. सावित्रीबाई फुले आहे. सावित्रीबाई याला देवीचं स्वरूप म्हणतात. खरं तर देवीचं स्वरूप यालाच म्हणतात. सावित्रीबाई फुले आहे. आज कितीतरी मुली शिक्षण शिकतायत. आज पाहायला गेलं तर आजच्या मुली पायलट आहे, कुणी IPSC MPSC पोलीस भरती, कुणी पोलीस आहे, कुणी इंजिनियर आहे. आजकालच्या मुली शिकत आहे. कोणामुळे शिकत आहे? महाराज सावित्रीबाई फुले शिकत आहे. म्हणून या देवीचं स्वरूप म्हणतात. आणि आपल्या कुळातील कुळदेवी ही कुणी माहिती करून दिली? कुणी माहिती करून दिली? एक म्हणजे देव, दोन म्हणजे संत, तीन म्हणजे ग्रंथ, चार म्हणजे तीर्थक्षेत्र आणि पाच म्हणजे साधना. ही वारकरी संप्रदायाची 5 तत्वे आहेत. आता पहिलं काय आहे? देव आहे. आता वारकरी संप्रदायाचं अर्धदैवत कोण आहे? कोण आहे? विठ्ठल आहे. तो पांडुरंग परमात्मा देव आहे. संतही आहे.